बीजेपी यांचा याच्याचा रोल काय याची माहिती आम्ही घेतली. गेल्या 18 वर्षामध्ये 2022पर्यंत 147 नेत्यांची चौकशी केली आणि त्या 147मध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे, नॉन बीजेपी. त्यामध्ये 115 विरोधी पक्षाचे म्हणजे 95% ज्यांची चौकशी झाली हे अपोजिशनचे आहेत, म्हणजे 95%. आता त्याच्यात आम्ही माहिती मिळवली काँग्रेसचे 24 आहेत, तृणमूल काँग्रेसचे 19 आहेत, NCPचे 11 आहेत, शिवसेनेचे 8 आहेत, DMK 6, BJP 6, RJD 5, BSP 5, समाजवादी पार्टी 5, TDP 5, आप 3, CPM 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, PDP 2, AIDMK 1, मनसे 1, TRS 1. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून 8 वर्षामध्ये 121 नेत्यांच्या कारवाई केली. त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार आणि 11 माजी खासदार. ईडीकडून कारवाई ज्यांच्यावर केली गेली त्यात एकही बीजेपीचे नाही. आता हे जे पक्ष ह्या किंवा किती कारवाई केली याचे काही अखेर मी तुम्हाला दिले. अजूनही काही दिवशी माझ्याकडे विशेषतः 2014ला ही सरकार सत्तेवर आलं. 2014 ते 2022 या सगळ्या काळाचा आकडा बघितला तर काँग्रेस 22, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी 11, शिवसेना 8, DMK 6, बिजू जनता दल 6, RJD 5, BSP 5, समाजवादी 5, तेलुगू देशम 5, आम आदमी 3, CPM 2 वगैरे. आता काँग्रेसचं राज्य होतं 2004 ते 14, तेव्हाही काय ॲक्शन घेतल्या. पण 2014 म्हणजे 4 ते 14 या 10 वर्षात 26 लोकांच्या ॲक्शन घेतली ईडी. त्या 26मध्ये 5 काँग्रेसचे आणि भाजपचे 3 आहेत. यावरून असं दिसतं की काँग्रेसमध्ये पहिलीच UPAच्या काळात ईडी राजकीय हेतूनं वागत नव्हती, त्या पद्धतीने कारवाई करत नव्हती. आज राजकीय सुरापुरती कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सरकारी पक्ष बनलेला आहे. ईडी कोणावर येणार आहे, कधी कारवाई करणार आहे ते भाजपच्या नेत्यांना माहीत असतं. त्यासाठी धमक्या देतात. कोणत्या नेत्यावर कारवाई करायची याच्या आधी भाजप कार्यालयातून निघतात का अशी शंका यावी असंही त्या ठिकाणी आहे. आणि UPA आम्ही जर सत्तेवर असलो त्या काळात ज्या कारवाई झाल्या त्याच्यात काँग्रेस 5, तृणमूल काँग्रेस 7, DMK 4,
बीजेपी 3, बीजू जनता 1 आणि इथे 1. त्याचा अर्थ सत्य आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ईडीचा गैरवापर केलेला नाही आणि करत असताना स्वतःच्या फटक्याचे सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली की तिथेही कारवाई केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे बीजेपी त्याचं नाव या ठिकाणी नाही. आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गैरवापर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं, अनेक ठिकाणी उमेदवार या निवडणुकीच्या निर्णयाच्या प्रक्रियेत त्यांच्याकडे ईडीची जाऊन चौकशी करणं आणि कळत न कळत तुम्ही अपोजिशनकडनं निवडणुकीला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबरदारी आज घेतली जाते. ही चिंता देण्यात गोष्ट आणि ही स्पर्धा या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगायची. काही विचारायचं साहेब, रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली. ते म्हटले की ईडीची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि पुढील 5 ते 6 महिन्यात त्यांना जेलमध्ये टाकण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. काय आता अनिल देशमुखांचं उदाहरण पाहिजे, संजय राऊतांचं उदाहरण पाहिजे, त्यावर काही भरोसा नाही. रोहित पवार सुद्धा म्हणलं की आमच्याकडे 9 मंत्र्यांच्या फाईल आहेत, भ्रष्टाचाराच्या आहेत. त्याला माहिती नाही, ही चौकशी करेन, माझी संजय देत नाही. आता देशा आम्हाला लोकांचं राज्य इथं नाहीच आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. देशात ईडीची सत्ता ही भाजपच्या हातात आहे, त्यामुळे आमचा त्याचा संबंध नाही. पण आमचं फास्ट रेकॉर्ड काय आहे ही आपल्याला आधी तुम्हाला दिली आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये सत्तेचा गैरवापर असा कधी केला आणि तो करत असताना स्वतःच्या भाषातल्या लोकांनी चुका केल्या असतील तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ही भूमिका आमच्या काळात नव्हती. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर पण ते शिवसेनेत प्रवेश करतात. ईडीची नोटीस आणि ईडीची कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती, ते ठाकरे गटात दिसत नाही, सुरू झालेलीच होती. त्यामुळं अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले आणि त्यामुळे त्यांची चौकशी थांबली. कदाचित महाराष्ट्रात हसन मुश्रीफ उदाहरण त्यांच्याकडे काहीतरी गैरविवेक झालं होतं, तुम्ही लोकांनी वाचण्यात छापल्या होत्या. आता काही दिसत नाही, सगळं शांत आहे. सरकारमध्ये आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे. साहेब, तुमचे आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील, यांना कुठून तरी धमकीचे फोन, ईडीची चौकशी वगैरे असं करून पक्षप्रवेशासाठी असं केलं जातं असं तुम्हाला वाटतंय का? सरळ गोष्ट आहे की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची लक्षण आहे. एकच निवडणूक आयुक्त आता आहेत, 2 निवडणूक आयुक्त पद आता रिक्त झालेली आहेत. तुम्हाला वाटतं निपक्ष निवडणूक होईल? आता दुसरे जे नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री ते दोघंच करणार आहेत. सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश त्यांनी दुरुस्त्या केल्या त्याच्यात पूर्वी प्राईम मिनिस्टर याची एक लीडर आणि सरन्यायाधीश त्याच्यात जो बदल केला आहे त्याच्यात मला सरन्यायाधीश काढले आणि लीडर ऑफ ऑपोजिशन होते आणि एक मिनिस्टर, सिनियर मिनिस्टर. म्हणजे असं सरन्यायाधीश त्याच्यामध्ये होते ते त्यांना आता कमी केलेलं आहे आणि त्यावेळेस आता मोदी साहेब जे ठरवतील ते मान्य. सर, निलेश लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे. त्याचे काय असेल तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का, बोलाल? काय म्हणजे एकदम काय असे अनेक लोक आहेत ते सगळ्यांना विचारलं असेल. आज पक्षप्रवेश होणार अशी चर्चा होती, मला येणार चर्चा होती.
त्याचं तुमच्याकडूनच मिळायचं. असे किती संपर्क आहेत गेलेले पैकी? असं आम्ही त्या उद्योगात नाही. अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चाललं आहे ते योग्य वाटत नाही. त्यांनी काही निर्णय घेतले आमच्यापासून दूर राहण्याचे. जे आहे त्यांच्या निर्णयाची ते कायम आहेत, पण अस्वस्थ आहे. गेलेले जर परत येणार असतील तर तुम्ही त्यांना पुन्हा पक्षात घ्याल का? कोण काय त्याची माहिती द्या. महाविकास आघाडीची जी काही जागा वाटपाची चर्चा आहे तर ती पुन्हा कधी सुरू होईल, कधीपर्यंत ते नक्की होऊ शकतं? माहिती नाही. आता खरं फार प्रश्न राहिलेले नाही. प्रश्न एकच राहिलेला आहे, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही गावे शेकापत्र काँग्रेस वगैरे या सगळ्यांच्यामध्ये काही कुठला फारसा अंतर नाही. एकच महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याच्या अद्याप आमच्या काही निश्चित दोन्ही बाजूने काही पावले टाकली गेली नाहीत, आणि ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आहे त्याच्याबद्दलचा. आणि तेवढा एक वेळ ठरला तर बाकीच्या सगळ्या घटक पक्षांच्यामध्ये एक वाक्यच आहे. राजू शेट्टींच्या बाबतीत काय, कारण तिथं हातकणंगल्यामधून उद्धव ठाकरे यांचा उमेदवार उभा राहू शकतो असं त्यांनी सूचित केलेलं आहे. माहिती नाही, पण ती जागा आमच्याकडे राजू शेट्टी आमच्याकडे उभा राहायच्या तयारीत आहेत असा प्रस्ताव आमच्याकडे आहे असं मला माहिती. महादेवराव जानकरांचा काय प्रस्ताव आहे? महादेवराव जानकरांच्या उद्देशी चर्चा आमची झालेली आणि उद्या परवा माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही अंतिम निर्णय घेऊ. माढामधून उमेदवार असू शकतात का महादेव जानकर? आता त्यांचा प्रस्ताव काय तो बघतो ना, त्यांना बरोबर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी असणार आहे. कोल्हापुरातून शाहू महाराजांचं नाव, शाहू महाराजांनी उभं राहावं असा आग्रह मी स्वतः त्यांना केला. शिवसेनेच्या वतीनं म्हणजे संजय राऊत यांनी केला आणि ती चर्चा चालू आहे. आणि ते उभे राहिले तर मला आनंद होईल. सर, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे चर्चेच्या बद्दल बैठका आणि हे चालू आहे, तसं देश पातळीवर इंडिया आघाडीचं नेमकं काय ठरतंय? किंवा कारण भाजपा तिथे देश पातळीवर अग्रेसिव्हली 400 पार असा नारा सतत देत असताना कुठल्या पक्ष एकत्र येऊन बैठक कधी आणि कॉन्क्रीट निर्णय कधी? 400 पार सगळं 588 फायद्यांचं झालं आहे. 400 फारच का म्हणतात? त्यांनी 588 सांगायला पाहिजे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचं समीकरण आणि त्यांची जागा वाटपाची कॉन्क्रीट असा निर्णय, असं कधी काय बैठक? असं आहे की त्याची त्या राज्याच्या लोकांनी बसून ते ठरवावं असा निर्णय आमचा आहे. त्या निर्णयाप्रमाणे उदाहरणार्थ आप आणि काँग्रेस यांच्यात एक पार्टीचं डिव्हिजन आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात एक वाक्यता झाली उत्तर प्रदेशमध्ये, तर काही राज्यात ती झालेली आहे. आता महाराष्ट्राचाच विचार, आंबेडकर हे अद्याप आमच्या संघटनेत देश पातळीवर नाही आहे. त्यांनी यावं, त्यांना घ्यावं असा आमचा आग्रह आहे. पण जे आहेत त्यांच्यात जवळपास एक वाक्यता आहे. प्रश्न फक्त वेस्ट बेंगालमध्ये आलेला आहे आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी सगळ्या जागा लढवायचा केलेला. व्यक्तीचा माझी त्यांच्याशी चर्चा नाही, मी जाणून घेईन त्या अगोदर. सर, आंबेडकरांचं नेमकं काय आहे? प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत येत आहे नाही येत आहे ते नुसतं चर्चा चालू आहे. त्यांनी काही सजेशन केल्या, त्याच्यात आमच्या काही लोकांनी इथपर्यंत जाणं शक्य असं सांगितलं. त्याच्यावरच त्यांचे खर्च मला आले आणि त्या खर्चामध्ये त्यांनी आणखी काही मतं व्यक्त केलेली आहेत की आता आमच्या सगळ्यांच्या चर्चा करून त्यांना करू. मागच्यासारखंच पुन्हा होतं म्हणजे काय? गेल्या वेळेस पण असं जागा मागितल्या 12-12चं फॉर्म्युला काही झालंच नाही. असं नाही, त्यांनी सगळ्या जागा मागितल्या नाहीत. त्यांनी असं गणित केलं की हे मतदारसंघ महाराष्ट्राचे, इथं आमचा प्रभाव आहे किंवा काम आहे. पण प्रकाश आंबेडकरांची एकंदरीत भूमिका
अप्रत्यक्षरित्या भाजपच्या पत्त्यावरती पडते असा एक जो आरोप होतो की खरंच त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचंय की भाजपलाच मदत होईल असं? आज करणार नाही, आरोप करण्याची स्थिती नाही आणि त्यांची गोष्ट ती आमच्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे हेतूबद्दल शंका घेणं हे मला योग्य वाटत नाही. त्यांचे प्रस्ताव हे तडजोड करण्या इतपत आहेत का? म्हणजे दुसरीकडे ते काँग्रेसवरती टीका करतात. त्यांनी प्रस्ताव असा दिले नाही. त्यांनी 1, 2, 3, 4 असं 15-16 जागा आणि त्याच्यात त्यांच्या प्रतिनिधींनी हा खुलासा केलेला आहे की याचा अर्थ या सगळ्या जागा आम्ही मागितल्यात असं नव्हे, आमचा त्या ठिकाणी प्रभाव आहे किंवा काम आहे. साहेब, तुम्ही ईडीचं सगळं आज सांगितलं खरं, पण याचा राजकीय परिणाम किंवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र निर्माण होऊ शकतं? इलेक्शनच्या तोंडावरच एक प्रकारचं दहशत ही निर्माण करण्याची पावलं आहे, दुसरं काय. साहेब, 400 पार भाजप म्हणतंय. भाजपचे खासदार आहेत कर्नाटकचे अनंत कुमार हेगडे. त्यांनी म्हटलं की 400 पार यासाठी हवंय की त्यामुळे राज्यघटनेत बदल त्यांना करतात. घटना वाढवायची ते आजच नाही, याच्या आधी बोलली होती आणि त्यांनी भाजपच्या नेतृत्वाच्या मनात नक्की काय हे त्या निमित्ताने त्यांनी स्पष्ट केलं आणि ही देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. पण ते सरळ असं म्हणतात की संविधानात आम्हाला बदल करायचा आणि त्यासाठी हा नंबर पाहिजे, त्यासाठी मोदींना एवढी शक्ती द्या आणि त्यामुळे संविधानात बदल करायची भूमिका सत्ताधारी पक्षाचा खासदार आणि उद्याचा उमेदवार हा जाहीरपणाने सांगतो की गोष्ट दुर्लक्ष करण्यासाठी नाही, ही चिंताजनक गोष्ट. सर, राज ठाकरे म्हणाले की पवार दोन्ही गट एकच आहेत आतून, असं त्यांनी परवाच म्हणलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा आपण आणि सुप्रियाताई सागर बंगल्यावर जाऊन डिनर झालं असं पण बातम्या काही आल्यात. नेमकं तथ्य काय आहे? ही बातमी मूर्खपणाची बातमी. सागर बंगल्यावर घेतच आहे त्या आवश्यक म्हणजे काही बातम्या तुम्ही लोक कशा देता त्याचे उत्तम उदाहरण. मराठा आंदोलक उमेदवार उभे करणारे अशी मराठा आंदोलक उमेदवार उभे करणारे अशी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये माहिती नाही, म्हणजे वर्तमानपत्रात वाचतोय, प्रत्यक्ष काय घडलेलं माहिती नाही. चर्चा वगैरे काय? चर्चा अजिबात नाही. पण समजा प्रत्येक मतदारसंघात जास्त उमेदवार उभे केले आणि त्यांचं भांडण कुणाची आहे, त्यांचा संघर्ष किंवा त्यांची चुकाची भूमिका अपोजिशनने घेतली नाही की भाजपने आणि अधिक उमेदवार जास्तीत जास्त उभं करणं आणि मतांचा म्हणजे डिस्ट्रीब्युशन वाढवणं, त्याचा अर्थ कळत न कळत भाजपला मदत होईल. मला असं वाटतं की तसं करणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मावळ गोळीबार झाला त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती आणि त्याला वर्ष किती आहे ते आत्ता सांगतात की तेव्हा आत्ता काय त्याच्यानंतर त्यांची सत्ता येऊन गेली, त्यांची स्वतःची 5 वर्ष, त्याच्यानंतर त्यांची सत्ता आता 20 वर्षात आहे. तर त्यावेळेचं काय करण्याचं काय? त्या काळात त्यांच्या काळात हे गोळीबार कुठं देशात झाले तिथे यादी चालू. भाजप 400 पार म्हणतं. इंडिया आघाडीचं काय असं टार्गेट ठरलंय का लागेल? थँक्यू. निलेश लंकेचं पुन्हा एकदा सगळ्यांना उत्सुकता येते, इथं आहे तुम्ही म्हणजे बाहेर आहे, काय निलेश लंकेचा प्रवेश मोदी बागेत बोलायचं त्यांना बोलायचं ह्याच्यापेक्षा तर लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.